रायगडावरच्या अतिशय आणि महत्त्वाच्या आणि पवित्र जागेवरती आज आपण उभे आहोत। ही एवढी पवित्र जागा आहे तर काही शिवभक्त आपल्या कपालाला माती लावून जातात, एवढी पवित्र जागा आहे। का तर याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला। आता राज्याभिषेक कशा प्रकारे झाला ते मी तुम्हाला ऐकवणार आहे, परंतु त्यानंतरचं जे काही बांधकाम आहे या बांधकामाविषयी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो। ही समोरची जी भिंत दिसते ही भिंत महाराजांच्या राज्याभिषेकाची नसावी। जर का ही भिंत महाराजांच्या राज्याभिषेकाची असेल तर महाराजांना राजगादीवरून बसली ही आजूबाजूची राज दरबारातली प्रजा ही कशी दिसणार। मग त्यावेळेस त्या ठिकाणी सागवानी लाकडाचे काम, मखमली पडदे, पैठणी कापणे हा दरबार सजवला जात होता। या दरबारामध्ये किमान राज्याभिषेकावेळेस 6000 लोकांची उपस्थिती होती। पैठणी कापड, मखमली पडदे हा दरबार सजवला होता। समोरचं छत्र पाहिलं, या छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी असं म्हणतात। ही मेघडंबरी 1985 साली आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते मेघडंबरी बसवण्यात आलेली आहे। त्याच्या आतमध्ये सिंहासनावर जी शिवाजी राजांची मूर्ती आहे, शिवाजी राजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी 6 जून 2009 मध्ये बसवलेली आहे। त्याच्या खालचा सिमेंटचा चौथरा, सिमेंटचा चौथरा 1926 साली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे त्या संस्थेच्या वतीने बनवण्यात आलेला आहे। आणि तिथं पाहण्यासाठी 3 खिडक्या आहेत। त्या खिडकीच्या आतमध्ये मूल दगडी बांधकामाचा चौथरा आहे। तो खूप महत्त्वाचा, कारण त्या दगडावरती आपल्या राजांचं 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं। 1 मण म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो वजनाचं सिंहासन होतं। ते सोनं इंग्रज घेऊन गेले, म्हणून ही पंचधातूची मेघडंबरी बसवली। आता ज्या आपण राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहतो, महाराज राजगादीवरती बसलेले आहेत, आजूबाजूला प्रजा आहे आणि त्या छायाचित्रामध्ये एक परप्रांती आपल्या शिवाजी राजांना टोपी काढून मानाचा मुजरा करतो, म्हणजे इंग्रज वकील शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला आले। त्या इंग्रज वकिलाने आपल्या शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक कशा प्रकारे झाला त्याने आपल्या रोजनिशी डेली डायरीमध्ये लिहून ठेवला होता। त्याच्या त्या रोजनिशीच्या प्रती आपल्याला बीबीडी मध्ये वाचायला मिळतात की बीबीडीचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ द डगलस। ऑक्झिडन लिहितो की छत्रपती शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674 आणि त्याचीच मराठी तिथी होती की श्रीन रूप शालिवान शक्य 1596। आनंदनाम संवत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला सकाळी पहाटे 5 वाजता महाराज सिंहासनावरती विराजमान झाले। सिंहासनाच्या उजव्या आणि डाव्या साईडला अष्टप्रधान मंडळांची उपस्थिती होती। 78 वर्षाच्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब राज्याभिषेकाला उपस्थित होत्या। राजाराम महाराज संभाजीराजे या राज्याभिषेकाला उपस्थित होते। त्या दिवशी मात्र महाराज कुठल्याही देवदेवताला विसरले नाही। सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये स्नान केलं, शुभ कपडे परिधान केले आणि महाराज निघून रायगडाच्या देवदेवतांचं दर्शन घेण्यासाठी निघून गेले। या दरबारामध्ये किमान 6000 लोकांची उपस्थिती होती। पैठणी कापड, मखमली पडद्यामध्ये, मशालीच्या उजेडामध्ये ती 6000 लोक, भगव्या फेटेवाली, कमरेला पट्टेवाली, त्या लोकांच्या मनामध्ये काय हालचाल चालू असेल याची आपण थोडी कल्पना करूया। आणि महाराज रायगडाच्या देवदेवतांचं दर्शन घेऊन याच नगारखान्यात ती प्रवेश करणार तर या ठिकाणी काही पंचारती स्त्रिया घेऊन उभ्या होत्या। राजांना ओवाळलं गेलं, दृष्ट काढण्यात आली आणि अवघे राजे दरबारामध्ये प्रवेश करणार तर या बसलेल्या लोकांनी उठून आपल्या राजांना मानाचा मुजरा केला आणि तोच मुजरा घेत घेत महाराज आपल्या सिंहासनाकडे निघालेले आहेत। आपल्या राजाची चाल सिंहासारखी होती आणि सर्वप्रथम महाराज त्या पहिल्या पायरीजवळ पोहोचले आणि 2 मिनिटं त्या ठिकाणी थांबले। तिथूनच आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी त्या 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन पाहिलं आणि आपल्या राजांचं हृदय भरून आलं। या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं? कारण होतं की पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेला माझा मुरारबाजी आणि घोर खिंड सर करताना पडलेला माझा प्रतापराव गुजर। महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे असं म्हणणार माजी प्रभू देशपांडे। आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो तानाजी माणूस रे, नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला माझा प्रतापराव गुजर। असे असंख्य मावले या राजसभेमध्ये महाराजांना त्यांना त्यांची उपस्थिती दिसत नव्हती। म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं हृदय भरून आलं होतं। सिंहासनाच्या उजव्या साईडला बसल्या आऊसाहेबांना राजांनी पाहिलं। आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या आसवांची झालर उठत होती। कारण का की आऊसाहेबांनी लहानपणी शुभाचं स्वप्न पाहिलं होतं की शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा बाल शिवाजी आज या 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणार आहे। किती धन्य झाली असेल ती माता, काय वाटलं असेल त्या मातेला। म्हणतात की महाराज सिंहासनाची घटना भरण्यात आलेली आहे, तुम्ही सिंहासनावरती आरूढ आहात। सिंहासनाच्या मागच्या साईडला 4 पायऱ्या आहेत, प्रत्येक पायरी चढतात
या भरलेल्या राजसभेमध्ये नक्कीच महाराज आपल्या आऊसाहेबांना उद्देशून म्हटले असतील की मा साहेब आम्ही आमच्या हिंदवी सुवर्ण सिंहासनाच्या पायऱ्या चढता चामा समचे मावल्या ठेवतात या पोरांच्या जीवावरती या मावल्यांच्या जीवावरती आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशी जीवाभावाची व्यक्ती या राजसभेमध्ये कुठे उपस्थित दिसत नाहीये मासाहेब आम्ही आमच्या हिंदवी सुवर्ण सिंहासनाची पहिली पायरी चढतो हा माझा मुरारबाजी दुसरी पायरी तानाजी मालुसरे तिसरी पायरी प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी बाजीप्रभू देशपांडे असे म्हणत महाराज सिंहासनावरती आरूढ झाले उजवा गुडघा सिंहासनावरती टेकवला पुढेकडे तोंड केले अवघा दरबार उठून राजांवरती फुलांचा वर्षाव सुवर्ण सोन्याचा वर्षाव कुर्लाला मागून एका बुर्जुक दराने ललकार दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर महादेव. अशा प्रकारे 350 वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शिव राज्याभिषेक सोहळा झाला ती ही सिंहासनाची जागा आणि हाच तो राज दरबार हा नगारखाना आहे या नगारखान्यावरती त्यावेळेस नियम होता सायंकाळी 5:30 सकाळी 5:30 वाजले की याच्यावरती नगारे वाजवले जायचे आणि गडाचे दरवाजे बंद केले.